न्यूज 24 शिवनेरी। आज आपण आलोय शिवम तारंग यांचा का वडगाव आणि आळे हा ग्रामपंचायतचा विषय आहे। जो रस्ता आहे तर शिवम तारांगण हा परिसर आहे तो आळेच्या हद्दीमध्ये आहे, परंतु ज्या आउटपुट आहे त्यांचं येण्या जाण्याचा रस्ता आहे तो वडगावच्या हद्दीमध्ये आहे। रस्त्याचा संपूर्ण उखडला रस्ता, संपूर्ण रस्त्याची खडी अगदी मोकळी झालेली आहे। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शिवम तारांगणच्या जे सभासद आहेत किंवा जे राहणार आहेत त्यांचा कचरा पण आपण पाहिलं मगाशी की पुलाच्या पलीकडच्या बाजूला काय पडलेलं आहे, इकडे काय पडलेलं आहे, म्हणजे ते पण कचरा या हद्दीमध्ये टाकतात। त्यामुळे सरपंच असतील किंवा त्यांचे सदस्य असतील, ग्रामपंचायत जे आहेत ते संतप्त होऊन त्यांनी शिवम तारांगणच्या मागच्या गेटला म्हणजे या बाजूच्या गेटला इथे अगदी टाळे ठोकलेत। वैतागून अनेक वेळा त्यांना विनंती केली, परंतु त्यांनी न ऐकल्यामुळे अक्षरशः सरपंच आणि इतर इथले नागरिक पण आहेत त्यांना जो त्रास होतोय त्यांनी अक्षर सरपंचांनी टाळे ठोकले। नक्की यामागचं कारण काय आपण त्यांना विचारून घेऊया। खरं तर अंदाजे साधारणतः एक 10 ते 12 वर्षापासून आमचे स्थानिक ग्रामस्थ इतके त्रस्त झालेले आहेत या शुभम तारांगण सोसायटीमुळे। या ठिकाणी आमच्याकडे पाण्याची वर्दळ आहे, सांडपाण्याचा विषय आहे, कचऱ्याचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, म्हणजे इतक्या आमच्या नागरिकांना आतोनात त्रास सहन करावा लागतो या शुभम तारांगण सोसायटीचा। बरं, आमचं काही त्यांचं काही लागेबांधे नाही आहे। त्यांच्याकडून येणारा ड्रेनेजचा पहिला विषय, ड्रेनेजमुळं आमच्या इथे पूर्ण या परिसरामध्ये इतकं घाणीचं आणि आरोग्य धोकादायक आलेले आमच्या ग्रामस्थांचं। राहिला दुसरा विषय, आम्ही गटर करू ह्या विषयावरती ते फक्त एवढं सांगत आम्ही गटर करू, गेले 4-5 वर्षापासून हेच ऐकतोय। राहिला विषय कचऱ्याचा, हे एवढे हाय सोसायटीत राहणारे लोक झोपडपट्टीत राहण्यासारखं, मी आता अध्यक्षांना फोन करून सांगितलं, म्हणलं अध्यक्ष तुम्ही एवढ्या हाय सोसायटीमध्ये राहताय पण स्थानिक ग्रामस्थ तेथील झोपडपट्टी राहिल्यासारखं करतात, कचरा अक्षरशः लोकांच्या वरात आणून टाकतात। हे निंदनीय आहे, याचा प्रथमतः मी निषेध करतो। आणि त्यांना मी सांगितलंय कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही त्वरित लावावी। सदर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मी कॉल करून सांगितलं, पण त्यांनी मला सूचित केलं की त्या ठिकाणी कचऱ्याची गाडी वेळोवेळी येते, परंतु त्यांचा आळशीपणा त्यांना नडतोय। त्यांचं स्थानिक ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे त्यांच्या वेळेत गाडी आली पाहिजे, पण असं काही होत नाही। तर त्यांचा तो विषय आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। आमचा प्रामाणिक विषय आहे, आमच्या स्थानिक ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे। आणि राहिला दुसरा विषय, या कचऱ्याचं नियोजन आणि या रस्त्याचा विषय, राहिला ड्रेनेजचा विषय, स्थानिक ग्रामस्थांना कुठल्या प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे। आता पाहिलं आपण की 1 तास झाला आपण या ठिकाणी आलेलो, हो, संपूर्ण जी शिवम तारांगणची वाहतूक या रस्त्याने, अहो शुभम तारांगणचा या बाजूला एक संबंधच नाही काही, परंतु आता पाहिलं तर जवळजवळ 10-20 गाड्या या बाजूला उभ्या आहेत, त्यांनी या बाजूला उभ्या आहेत गाड्या। क्षेत्र पूर्णपणे कव्हर केलेले आहे। इव्हन माझ्या हिशोबाने, माझ्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे शिववरती आहे टोटल। त्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही इकडून 10 फूट आतमध्ये कंपाऊंड बांधा, म्हणजे 10 फूट शिवेचा आणि 10 फूट तुमचा, असा मिळून इथे रस्ता वहिवाटीला राहील। परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला ह्या इकडल्या गेटची गरज नाही, परंतु त्यांची पूर्ण वहिवाट आता ह्या बाजूने आहे, पूर्ण वहिवाट या पुढल्या फेजचं काम चालू आहे, म्हणून ते रहदारी पूर्णपणे इकडने। आता इथे बघा तुम्ही, आम्ही हा रस्ता, आमची आता बॉडी आली साधारणतः 2 वर्ष झाली, आम्ही हा रस्ता केलेला आहे, पूर्ण उखडलाय ना सर त्याचा, तर त्यांनी तो रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा। तसंच या ठिकाणी हे ड्रेनेजचं काम आणि या कचऱ्याचा विषय, खाली पण गटरचं पाणी येते खाली, हो ड्रेनेजचं पाणी खाली, ते काय ऍक्च्युअली त्यांचं फिल्टर प्लांट पण बंद आहे। ते सांगतात माझं फिल्टर पाणी, ते फिल्टर केलेलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी ते इकडे सोडत येतात। नक्की जिल्हे ग्रामस्थ वैतागले, त्यामुळे ग्रामस्थांच्या हाकेला साथ देऊन तुम्ही सर्व सदस्य असतील किंवा सरपंच असतील तुम्ही सर्व आलात, या गेटला टाळे ठोकलेत, तर नक्की त्यांना फोन केला त्यांच्याकडून काय उत्तर आलं? यावरती या विषय जोपर्यंत तडी जात नाही तोपर्यंत आम्ही गेट काय खोलणार नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायदेशीर मार्ग जो काय अवलंब तो अवलंबा, आणि आम्हाला जो मार्ग कायद्याने जो आम्हाला दिलेला आहे मार्ग तो आम्ही अवलंबना। तर गेटचं लोक काय आम्ही काय उघडणार नाही, हे असं मी आवर्जून त्यांना अध्यक्षांना मी सूचित केलेलं आहे। स्थानिक लोकांच्या मागणीनुसार, हो, आणि विशेषतः म्हणजे ते काय म्हणतात, स्थानिक लोकांनी इकडून यायचं नाही, आपण तुम्ही इकडे आमच्या रस्त्यावर येत आहे ना, तुमचा रस्ता वापरा, मग आमच्या स्थानिक लोकांना अडचण काय?
नक्कीच सरपंचांनी सांगितलं की या रस्त्यामुळे रस्त्याची जी खडी निघली ती संपूर्ण रहदारी शिवम तारंगाची या बाजूने आल्यामुळे झालेली आहे. असे सरपंच सांगतायत. ड्रेनेजचं असेल किंवा ड्रेनेजचं सुद्धा बऱ्यापैकी आपण पाहिलं तर ड्रेनेजचं सुद्धा पाणी या बाजूला आलेले आहे. म्हणजे इथले नागरिक त्रस्त झालेत म्हणून तर रस्त्यावरती उतरलेत. नक्कीच आता सरपंचांनी या गेटला लॉक लावले तर नक्कीच आपण यांचे व्यवस्थापक असतील त्यांना विचारूया की नक्की काय प्रॉब्लेम आहे, इकडनं का रहदारी वाढवली, नक्की अडचण काय, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की नक्की प्रॉब्लेम काय आहे. कारण का तर सदर त्रास हा वडगाव ग्रामपंचायतच्या नागरिकांना होतोय, त्यामुळे सरपंच इथं आलेत. हद्द पूर्ण आळे असली तरी त्रास वडगावनी का सहन करायचा असं सरपंचांचं म्हणणं आहे. वडगावनांचे सरपंच असतील, सदस्य असतील, यांनी या गेटला टाळे ठोकल्यानंतर सोसायटीच्या अध्यक्षांना कॉल केला. सोसायटीचे अध्यक्ष आलेले तिथं. तर आपण सोसायटीच्या अध्यक्षांना विचारू की नक्की अडचणी कशा प्रकारे काय झाले का संपूर्ण तुमचं जी शिवम तारंगाची वहिवाट आहे ती संपूर्ण वडगावच्या दिशेने आता. त्यांचं म्हणणं असं, जे इथे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांचं म्हणणं असं की आम्हाला तिकडं रस्ताच नाही, आम्ही इकडनं. परंतु सदर इकडचे नागरिक असतील वडगावनांचे, त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या वहिवाटीचं इकडे कारणच नाही, तुम्ही आल्यामुळे आमचा रस्ता खराब झाला, संपूर्ण तुमच्या ड्रेनेज लाईन खाली आलेली, तर ड्रेनेजचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे सदर नागरिकांना त्रास सहन करावा लागते. तर नक्की काय सांगाल तुम्ही याच्यावरती? बघा, आज या वडगावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ही सगळी मंडळी एकोप्याने इथं आलीत. त्यांना त्रास झाल्याशिवाय ती काही आलेली नाहीत आणि ही काही समजून असा काही विषय नाही. त्यांना आमच्या सोसायटीतून, शुभम तारंगण सोसायटीतून काही चुकीच्या माणसांनी त्या ठिकाणी कचरा टाकला. तो कचरा टाकला ती हद्द वेगळी. आता वडगाव, आनंद, आळे हे सगळं गावं जरी वेगळी असली तरी ती शेवटची जुन्नर पंचायत समितीमध्ये येतात. त्यामुळे तो काही वेगळा इथं काय भारत पाकिस्तान नाही. बरोबर. फक्त विषय एवढाच आहे की त्यांना त्रास झाला. ह्या सोसायटीत राहणारे उच्चभ्रू जे स्वतः समजून घेतात अशी जी काही चुकीची माणसं आहेत, बघा समाजात प्रत्येक ठिकाणी असतात, जरी ती माझ्या सोसायटीत असली तरी समाजात ते चुकीचीच माणसं आहेत. त्यांनी काही माणसांनी कुठेतरी त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला आणि तो कचरा टाकल्यानंतर तो त्यांच्या निदर्शनास झाल्यानंतर ते त्यांच्या आम्ही असतो तरी आम्ही तितकं ताकदीने बोललो असतो. तो विषय नाही. चुकीच्या ठिकाणी कचरा टाकला आणि मग ते इथं त्या ठिकाणी आलेत किंवा तुमचा कचरा आम्हाला काय येतो, तुम्ही का ते टाकत नाही. त्यांचा मुद्दा चुकीचा नाही, त्यांचा मुद्दा 100% बरोबर आहे. आता राहिला विषय ड्रेनेजचा. आम्ही ह्या ड्रेनेजसाठी आम्ही सोसायटीच्या बिल्डर विरोधात आम्ही वेळोवेळी आंदोलन केलीत. उपोषणासारखी कामं इथं उपोषण सुद्धा आम्ही बसलो होतो. बेमुदत उपोषण केलं होतं, आमरण उपोषण केलं होतं. तो प्रश्न तालुक्याचे BDO, गटविकास अधिकारी सुद्धा या ठिकाणी आले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी पाहिलंय, तालुक्याच्या आमदार साहेबांना बोलवलंय, आमदार साहेबांसह या गोष्टीत लक्ष घातले. ह्या ड्रेनेजचा प्रश्न हा लवकरच सुटणार आहे. बिल्डर साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील आणि तालुक्यातले तहसीलदार, BDO किंवा प्रांत, ह्या सगळ्या माणसांना एकत्र घेऊन आपण तो ड्रेनेजचा प्रश्न सोडवणार असं बिल्डर साहेबांनी आम्हाला सांगितलंय. बिल्डर साहेबांनी आम्हाला असं सांगितलंय की लवकरच आपण तो प्रश्न सोडवणार आहे. त्याच्यामुळे तो ड्रेनेजचा विषय समजा मार्गी लागेल. परंतु काही समाजातल्या अपप्रवृत्तींनी चुकीची कामं केल्यामुळं बाकीच्या चांगल्या माणसांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. आज येऊन आता ही सगळी मंडळी आली, ती जरी आमची नातेगोत्यातली असली तरी सुद्धा चूक आहे म्हणलं तर त्याने कान पकडलाय आणि ते बरोबरच आहे. तो विषय नाही. चुकीच्या ठिकाणी जर कचरा टाकत असतील तर त्याला शासन झालं पाहिजे. त्याचं समर्थन सोसायटीचा अध्यक्ष नाही, कोणीच करणार नाही. आम्ही त्याचा निषेधच करतो. ज्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसले होतात त्यावेळी तुम्हाला काय आश्वासित करण्यात आलं त्यावेळेस नक्की? त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं बिल्डर साहेबांनी की तुमचं लवकरच तुमच्या ड्रेनेजचा प्रश्न आणि आमचा पिण्याच्या पाण्याचे पण प्रश्न आहेत काही, पण समजा विशेषतः ड्रेनेजचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण लवकर सोडू. त्यानंतर तालुक्याचे BDO साहेब इथे आले होते. त्यांनी प्रत्यक्ष व्हिजिट केली. ग्रामपंचायत वडगाव लोकांना बोलवलं होतं, ग्रामपंचायत चाळ्यांना बोलवलं होतं. या दोघांचं सामूहिक मिटिंग जुन्नर पंचायत समितीमध्ये करू आणि त्याचा मार्ग काढू त्यातून, असं आम्हाला सांगितलं होतं. तशा पद्धतीने आता त्या ठिकाणी काम चालू आहे. त्याचा ड्रेनेजचा प्रश्न लवकरच मार्गी लागला असं मला वाटतंय. आता यांचा विषय काय, हा रस्ता उखडले, बरोबर आहे ना. काय झालंय की आपला पुणे नाशिक हायवेचा जो मूळ जुना रस्ता आहे त्या बाजूने आपला पूर्वेच्या बाजूला रस्ता आहे, पण त्याचं कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या चालू आहे, युद्ध पातळीवर काम चालू आहे. त्याच्यामुळे तिकडून रस्ता बंद आहे पूर्णपणे. त्यामुळे संपूर्णपणे जी शुभम तारंगांची वाहतूक आहे, वर्दळ आहे, ती ह्या पश्चिमेच्या बाजूने या शिवेच्या रस्त्यावर आहे. त्याच्यामुळे तो रस्ता उखडला आहे. आम्ही मान्य करतो का समजा बाबा त्या ठिकाणी आमची वर्दळ जास्तीची आहे, तशा पद्धतीने आता ती वर्दळ आहेच, आम्ही ती मान्य करतो. आता थोडे दिवस समजा पूर्व काँग्रेसचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कदाचित तेवढी वर्दळ या बाजून राहणार नाही. जवळपास 50%, 70%, 80% तोपर्यंत रस्त्याचं संपूर्णपणे आता संपूर्ण रस्त्याची आता खडी निघलेली आहे, त्याला जबाबदार कोण असेल नक्की? आता हे बघा, शासकीय समजा त्या ठिकाणी ती मालमत्ता आहे आणि ती भले वडगावांची, आता समजा आपण घडीभर मान्य करू का समजा ती वडगावांची, आता आम्ही काय पाकिस्तानातले नाहीत ना.
आम्ही याच देशातली याच तालुक्यातली आहेत ना, तर ती खडी उघडली. ती मान्य आहे त्यांचा मुद्दा की ती खडी आमच्याकडे वर्दळ वाढल्यामुळे ती खडी उघडली. त्याच्यामुळं अधिकच सांगतो मान्य करतो की संबंधित चौगुले नावाचे शेतकरी आहेत पश्चिमेच्या बाजूने, त्यांचं घर आहे इथं, गाड्या वळताना वगैरे त्यांच्या आत इतकं धुळीचे लोट देतात, आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत. आम्ही त्यांचे उलट त्यांच्याकडे दिलगिरी वेळोवेळी व्यक्त करतो का त्यांना त्रास आहे आमचा. आता सध्या काही प्रमाणात त्यांना खूप जातीचा त्रास आहे आमचा. काही दिवस रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं काम कुठे पिंपळवाडीला चालू आहे आणि हा जुन्या रस्त्याला आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू नाही ते, तुम्ही खोटं नका बोलू. तिकडं पुढं दाखवतो तुम्हाला या बघायला. तुम्ही रस्त्याचं काम सांगितलंय चालू आहे काय अंतर्गत काम त्या बाजूला पुढंच नाही काम चालू तिकडं. दाखवायला येतो तुम्ही, चला बघा. सर ऐका ना. सोसायटीचं अंतर्गत काम चालू आहे का? मी दाखवतो ना. बरं तुमचे लोक काय करतात माहिती का, रस्त्याला भेटले का ते म्हणतात का ह्या रस्ता तुम्ही आम्हाला बंद करू शकत नाही, काय नाही. मग तुम्ही आम्हाला या रस्त्याने का जाऊन देते नाही? तुम्ही काय गेट लावता? म्हणले आम्ही पाकिस्तानातून आले ना. पाकिस्तान वडगावची माणसं नाही, नाही, पाकिस्तानातून तुमच्या आले. गेटमधून आतमध्ये गेलं, वडगावच्या पाकिस्तानच्या ग्रामस्थांना जा येऊ काय देत नाही तुम्ही या गेट मधनं? तुम्ही गेट लावता, आमच्या लोकांना यायला entry नाही. तुमच्या लोकांनी यायचं का आमच्या इकडं? एकदा सहकार्य केलेलं आहे. नाही कोणी म्हणणार नाही. अध्यक्ष या विषयावर मी बोलतो बोला ना. बरं का. तुम्ही देत असाल तुम्हाला कोणाला जे की त्याला पण आता- आम्हाला नाही. बरं तुम्ही सोयरे आहेत आमचे. हा. हा, तेव्हा- सोयरे. अध्यक्ष हा. एक मिनिट. आता हे जे गेट केलंय का, हे गेट कुठल्या अटीवर करून दिलं आम्ही माहितीये का तुम्हाला? आम्हाला जाण्यासाठी म्हणजे आम्ही तुम्हाला- दोघं हा. ह्या गोष्टीचे साक्षीदार आम्ही दोघं. आणि जे फुलसुंदर आम्हाला त्यांनी कंपनीचे सांगितलं- भडरांच्या कंपनी जो फुलसुंदर होता कामाला त्यावेळेला म्हणजे खोदकामच चालू होतं. आमचा रस्ता आहे का त्या लेवलला डाऊन वाला होता इथं, आम्हाला त्यांनी- आणि त्यांना गेट करायचं होतं इकडं, आम्ही करून नव्हतो देत. तर ते तुम्हाला रस्ता वापरायला देऊ आम्हाला इकडे सगळ्या परिसरातल्या लोकांना, त्या अटीवर हे गेट करून दिले. मी स्वतः तेच सांगतो, हे तोंडी आहे फक्त आमचं. आता जर ते लेखी असतं तर तुम्हाला आधी तर उभं सुद्धा राहून नसतं दिलं आम्ही. नसतं दिलं. आणि आता अध्यक्ष माझा अनुभव 2 वर्षापूर्वीचाच सांगतो. आता तुम्ही अध्यक्ष आत्ता आहेत, तुमच्या आधी कोण होतं? मीच अध्यक्ष पहिले. नाही. हो साहेब. आणि आग्रे कोण होते? आग्रे कोण होते? त्यावेळेस आपली बॉडी आग्रे कोण होते मला सांगा. बॉडी आता चालू झाली. बरोबर. ऐका एकच मिनिट. आता आमच्या प्रतिनिधी एक मिनिट. आमच्या या रस्त्याचं काम चालू होतं बरं का. इकडून गाड्या जात नव्हत्या, आम्ही बंद केलं इथं, आणि इकडे जात नव्हत्या गाड्या. आता मी स्वतः उदाहरण बरं का, जेवण तुम्हाला गणपती विसर्जनाला जायचं होतं, तुम्ही जाऊन नाही या दिलं. साथीच्या इथं, हा साथी साक्षी आहे, घ्या त्याला पुढे घ्या साथीला. आणि मी इथून म्हटलं आता आम्हाला जायला इथून जागा द्या, आम्ही त्या अटीवर तुम्हाला इथं गेट करून दिलेलं आहे. गणपती विसर्जनाला न्यायचंय मला फक्त, म्हटलं तोपर्यंत खोला गेट. तुमच्या अध्यक्ष म्हणले नाही नाही जमणार नाही. हा वॉचमॅन तुमचा इथं साक्षीला समोर, त्याला घ्या पुढं. नाही कसं काय मी सांगतोय, माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. ऐका एक मिनिट. नाही म्हणत मी तुम्हाला. मी काय म्हणतोय तुम्हाला, जे घडलंय ते सांगतोय. हा गेट तुम्हाला कुठल्या अटीवर करून दिलाय मी ते सांगतोय तुम्हाला. आणि ही भर आहे का आता इथे पण, इथं किती डाऊन होता माहितीये का तुम्हाला रस्ता? पुढं बघा, पुढं बघा, तेवढा भरून घेतला इथं हा रस्ता सगळा, तेव्हा लेवल निघाली त्याची. नाहीतर इथं आम्हाला रस्ता आमच्या पुरताच ठेवायचा होता. आता त्यावेळेला मी बशेट गडगे होते, आता त्यांचं आम्हाला थोडं ऐकावं लागत होतं, त्या याच्यातून हा रस्ता झालाय आणि गेट दिलंय. आणि तुम्ही मला गणपती विसर्जनाच्या दिवशी अडवल्यामुळे ना मला त्याच्यामुळे अजून डोक्यात बसले. हो. हे बघा, फक्त म्हणजे ना, जर कुणी असं केलं असेल ना, जर कुणी केलं असेल तर महामूर्ख चूक आहे का. एकमेकाला जर ऍडजस्ट तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही माणसं नाही. चूक नाही. तुम्ही मी काय सांगतो ते आज- साध्या तुम्ही विचारा काय ना. केलं माहिती आज का? ठीक आहे, आज- तुम्हाला करायचं असलं एवढं तर पण आज काय निर्णय असेल? आज निर्णय काय असेल? बोललो मी. ठीक आहे, आज सगळ्या तुमची समस्या, सगळ्या तुम्ही समस्या म्हटल्या, पण आज निर्णय काय असेल? नाही नाही नाही, माझी आहे ना वडगावच्या या आमच्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे की तुम्ही आता हे असं काही टाळे बिळे लावू नका. विनंती आहे की आता ठीक अडचण आहे आम्हाला, आम्ही हात तोडलो, तुम्ही नका तोडू. तुमचं एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. मला बोल द्या ना. मी तुम्हाला अडवणार नाही, हे मला- 100% मला आहे. बोला. पण तुमचे जे ठेकेदार जे तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, ऐका मग- तुम्ही इथं उभे राहा बरं का. एक मिनिट. हा, तुमचं काय तुम्ही म्हणणं त्या काय? केदारी साहेबांना बोलवा इथं उभं राहा इथं या पॉइंटला. आणि रस्ता कुठे आहे बघा फक्त. त्यांच्या इथं तुमचा नळ्या अध्यक्ष पडलेल्या म्हणून आहेत. काय निर्णय ऐका, तुमचा? अध्यक्ष. माझं विनंती मी अध्यक्ष म्हणून काय मी विनंती असेल? करतो म्हणणं काय तुम्हाला, असेल? मी तुम्हाला हात जोडून विनंती त्यांच्या इथे करतो. नळ्या पडल्या होत्या, त्याला बोटानं मारलं शिवाय. हा, तुमच्याशी काय विषय नाही. जो कचरा आहे ना, कचरा केदारी आणि साहेबांना रस्ता, बोलव रे. हा क्लिअर करून द्या, ऐका. मग गेट खुला. ऐका ना, मी मी तुम्हाला पहिल्यापासून ऐकून घ्या,
तुम्ही तुमचा वाद तुम्ही आमचा सोसायटीचे तुमच्याशी नाही अध्यक्ष काही. आहात हे तुमचं मान्य आहे आम्हाला पण आमचा आमचं म्हणणं वाद काय माहिती का तुमच्याशी नाही. तुमच्याशी काही वादच नाही आमचा. 2012-13 सालापासून ते आजपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये आहोत कारण आम्ही स्थानिक ग्रामस्थ या आजपर्यंत नात्याने काय त्या होतं, timing ला तुमच्या सगळ्या आम्ही गोष्टी सगळं आम्ही पाहिलं. accept तुम्ही- केल्यात. आमची एक पण नाही केली हो तुम्ही. ऐका तुम्ही आम्हाला हो ऐका ना त्या टायमिंगला हे काम चालू होतं आम्ही त्याला सांगत होतो का तुम्ही 5 फूट द्या आम्ही 5 फूट देतो आपण रस्ता व्यवस्थित करू बरं, आज तर त्या मागणी टायमिंगला काय त्यांनी काय सांगितलं बरं त्या टायमिंगला आमचे भीमाजी शेटगडगे यांनी काय सांगितलं तुम्ही 5 द्या हे 5 द्या त्यांनी विनय बडरे साहेबांना फोन करून सांगितलं बा तुम्ही सहकार्य करा पण ते म्हणले नाही आम्ही जेवढं आमच्या हात आहे तेवढं आम्ही एकवर करणार त्या आतापर्यंत timingला- तुम्हाला हा ते उत्तर म्हणले काय आम्हाला भेटली नॅशनल हायवे आम्हाला आम्हाला पुरवेल आहे पश्चिमेला आम्हाला या रस्त्याची गरज नाही पश्चिमेच्या त्याच्यानंतर- रस्त्याची गरज नाही. हा असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि यांनी हे पूर्ण कॉन्क्रीट करून टाकलं होतं पण याच्यामध्ये काय झालं त्यांनी काय केलं कचऱ्याचं पाणी इथून इकडे पाणी गटराचं पाईपलाईन पाणी इकडे सोडलं सगळं आमच्याकडे यायला लागलं ते आल्यानंतर ते म्हणले आम्हाला काम करायचं म्हणून त्यांनी गेटचा दरवाजा पाडला इथं त्याच्यानंतर पाडल्यानंतर आम्हाला म्हणले का तुम्हाला सगळी पाईपलाईन इथून गटर लाईन ना शेवटपर्यंत करून देतो तुमच्या लोकांचं सगळं पाणी आम्ही त्याच्यामध्ये घेऊन जाऊ तर त्यांनी इथं पाईप आणले आणि परत त्यांनी काय केलं थोडा पाऊस उघडला 5 वर्ष आणि इथं पाईप पडून होते. त्यांनी ते पाईप गोळा करून घेऊन गेले आणि नंतर आम्ही त्यांना म्हणलो का हो, काय झालं ते म्हणले आता काय झालं आता आम्ही ना आपले त्या टायमिंगला विधानसभेचे अध्यक्ष वळसे साहेब होते तर वळसे साहेबांनी त्यांनी असं सांगितलं का आम्ही तुम्हाला तो निधी येणार आणि निधीमध्ये आम्ही तुमचं काम करून देतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला या रस्त्याची ना पूर्ण इथून कॉन्क्रीट नाही तर डांबरीकरण रस्ता करून देतो असं स्वतः विनय बडरे यांनी ते वाघुले म्हणून त्यांचे इथलचे किती in charge वर्षापूर्वी होते किती वर्षापूर्वी हे साधारणतः आहे ना 16-17 साली 16-17 आता हा. कमीत कमी तर 9 वर्ष झाले. आजपर्यंत वर्ष त्यांनी ना हे केलं मध्ये हा रस्ता पूर्ण आम्हाला काय म्हणले बा तुम्हाला जाण्या येण्यासाठी मोकळा आणि याने डायरेक्ट गेट लावून टाकलो त्या अटीवरच दिले ठीक आहे. आज मी तिला 2 मिनिटं हे जो रस्ता जो आहे हा पूर्ण वडगाव आनंदच्या हद्दीमध्ये आहे आणि तो पण शिव इथं आहे यांच्या कंपाऊंड मध्ये शिव आहे आणि हे जे आहे हे चौगुले खाली गडके कुराडे हे आमच्या वडगाव आनंद आळेफाटाच्या मौजे हद्दीमध्ये हा रस्ता आहे हा शिवेवरती रस्ता नाहीये आज तुम्हाला सांगतो खाली जरी पर रोड पासून जरी सुरुवात केली तर पूर्ण हा वडगाव आनंदच्या हद्दीमध्ये रस्ता आहे वाळे ग्रामपंचायत असेल किंवा आळेचे ग्रामस्थ असेल यांनी आज तागामध्ये शिवेला रस्त्याला जागा कुठेही सोडलेली नाही पूर्ण आणि आतापर्यंत जो काही शिवरस्ता जो होता पूर्वी हा बांध होता पण सगळा वडगाव आनंद ग्रामपंचायत ग्रामस्थ लोक वर्गणीतून हा रस्ता केलेला आहे त्याच्यामध्ये इथं आहे ना इथं ते कोणी यायचं आणि त्यांनी काही म्हणायचं बा आम्हाला हे करा ते करा त्याला एवढीच अध्यक्ष तुमच्या माणसाला विनंती आहे का आमच्या लोकांना त्रास देऊ नका आणि तुम्हाला जर रस्ता लागत असेल ना द्या तुम्ही आम्हाला कॉन्क्रीट रस्ता करून गेट बंद केल्यावरती पुढचं पूर्वेचं गेट चालू झालं यांचं राहिला दुसरा विषय मगाशी अध्यक्ष बोलले सार्वजनिक ठिकाणी नाही हे शेतकऱ्यांच्या वावरामध्ये कचरा टाकलेला आहे. तुम्ही इतकी पाहिलेलं वाईट गोष्ट वाटते एवढ्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारे माणसं एखाद्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या वरती गैरवर्तन करतात दुसरा विषय तिथून रस्त्याने वरच्या शाळेतील विद्यार्थी ये जा करतात ना हो. आणि कुशल त्या ठिकाणी कचरा टाकतात ही लोक नक्की आता तुमचा निर्णय आज काय असणार आज तुम्ही निर्णय- काय ठोकलेत गेट आज बंद तुम्ही गेट बंद केल्यानंतर ऐका ना, पुढचा गेट खोलले सर, पहिला विषय कचरा दुसरा विषय रस्ता यांनी एवढा विषय आमचा क्लिअर करून देण्याच्या आणि तेव्हा गेट उघडण्यात येईल तोपर्यंत आम्ही गेट काय उघडणार नाही. आता किमान नाही काही तर शिवम तारांगणचे प्रतिनिधी म्हणून सध्या अध्यक्ष आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांना विचारणं की ग्रामस्थांच्या मागण्या अशा आहेत की तुम्ही कचऱ्याचा विषय आणि रस्त्याचा विषय हा सोसायटीच्या जे असतील जे कार्यकर्ते असतील किंवा कोण असतील त्यांच्यापर्यंत हा विषय नेणार का कशा प्रकारे नक्की सुधारवणार कारण तोपर्यंत हे गेट खोलणार नाहीत तर नक्की तुमची भूमिका काय असणार आहे. आमच्या सोसायटीतल्या रहिवाशांकडून जी चूक झाली त्याच्याबद्दल पहिल्यांदा आम्ही सगळ्यांची माफी मागितलेली पुन्हा एकदा माफी मागतो. तो राहिला विषय कचऱ्याचा जिथं कुठं कचरा टाकलाय तर तो त्या परिसर सगळा स्वच्छ करून द्यायची जबाबदारी सार्वजनिक म्हणले तर सार्वजनिक हा बरं शेतात सार्वजनिक म्हणले काय कोणी नाही आम्हाला वाटलं रस्त्यावर टाकला असं बरं शेतात टाकलाय ना तर तिथून सुद्धा तो कचरा उचलण्याची जबाबदारी मी घेतो तो कचरा उचलून घेतो आणि इथून पुढे कचरा पडला नाही पण याची हा ते मी त्याची काळजी घेईन. ठीक आहे अध्यक्ष कचरा उचलला रस्त्याचं कसं करणार आता ऐका हे जो काही प्रकार झालाय ना तर याच्या संदर्भात सुद्धा आपण त्या सोसायटीचे बिल्डर आहेत ना त्यांना त्यांच्या कानावर मी ही गोष्ट घालतो का बाबा आपल्या वर्दळीमुळे इथं ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली तर त्याच्या संदर्भात पण काय करता येईल मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला त्या संदर्भात कळवतो. ग्रामस्थांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आज तुम्ही त्यांच्यावर चर्चा करा किंवा काय पण जोपर्यंत रस्त्याचं किंवा हे मार्गदर्शन सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत कुलूप खोलणार नाही. परंतु माझी त्यांना विनंती आहे की असं कुलूप लावून असं नका लावू कुलूप तुम्ही हे कुलूप काढा वहिवाट चालू राहू दे अडचणी आता तिथं काही रस्ता चालू झालेला नाही
आता त्याच्यात मुरुमच आहे. घराचं का ते रस्त्याचं काम चालू आहे, पण आता इथून बंद झालं तर लोक जाणं येणं तर कुठून तरी ते सगळं आता तुम्ही पहा प्रत्यक्ष ते दोन्ही बाजूने खोदलेले आहेत, असे 5-5, 7-7 फूट सर खोदलेले आहेत त्या सगळ्या. केली ती तुम्हाला गटर लाईन करून देतो, रस्ता तुमचं कॉन्क्रीट करून देतो. जर त्यांनी आमची कंप्लेंट पूर्ण जर केली तर रस्ता खोला. हेच मी तुम्हाला पहिल्यापासून पण हे आम्हाला आता कागदावरच पाहिजे.